नमस्कार मित्रांनो, सफारी टॉक्स मराठीच्या नव्या व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे की जो आपल्या रोजच्या जीवनातला एक महत्त्वाचा विषय आहे, परंतु त्याचा विचार आजकाल आपण फार कोणी करत नाही. तो विषय म्हणजे यू-पी-आय. आज आपण कुठेही गेलो, चहा घेतला तरी आपण यू-पी-आयनी पैसे भरतो. कुठे भाजी घेतली, फळं घेतली तरी यू-पी-आयनी त्याचं आपण पेमेंट करतो. हॉटेलमध्ये जेवायला गेलो तरी त्याचे पैसे यू-पी-आयनीच देतो आणि समजा कुणाला आपण दिलेले पैसे परत करायचे असतील, तर ती परतफेड पण यू-पी-आयनीच केली जाते. म्हणजे एक काळ असा होता, की जेव्हा आपण घराच्या बाहेर पडायचो, त्या खिशामध्ये सुट्टे पैसे आहेत की नाहीत, सुट्टी नाणी आहेत की नाहीत आणि पैसे एकंदरच आहेत की नाही ते बघितल्याशिवाय आपण बाहेर पडू शकत नव्हतो. आता आपल्याला फक्त तो चौकोनी क्यूआर कोड दाखवायचा आहे आणि तेवढा क्यूआर कोड दाखवला की काम झालं. पण यू-पी-आय हे फक्त पैसे देण्या-घेण्याचं साधन नाही आहे. आज भारतामध्ये यू-पी-आयद्वारे दिवसाला करोडो उलाढाली होतात आणि करोडो रुपयांच्या उलाढाली होतात. म्हणजे यू-पी-आय आता फक्त एक पैसे देण्याचं आणि घेण्याचं साधन नाही आहे, तर ती भारताच्या अर्थव्यवस्थेची एक पायाभूत सुविधा झालेली आहे. आणि आता इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर यू-पी-आयवरून आपण पैसे देत आणि घेत असू, तर हा यू-पी-आय चालवण्याचा खर्च करतं कोण? म्हणजे जेव्हा यू-पी-आयची सिस्टम चालवायची असते, तेव्हा त्याच्यामध्ये संगणक म्हणजे कॉम्प्युटर, सर्व्हर, विविध प्रकारच्या फायबर केबल्स इत्यादी या सगळ्या गोष्टींची गरज पडते. तसंच डेटा म्हणजे माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर सिक्युरिटीची गरज पडते. बँकांच्या स्वतःच्या सिस्टम आहेत. जे ॲप्स चालवतात त्यांच्या स्वतःच्या सिस्टम आहेत आणि हे सगळं हवेतून येत नाही. या सगळ्यासाठी कोणाला तरी पैसे भरायला लागतात. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये या सगळ्यांसाठी पैसे कोण भरत आहे? गेल्या काही वर्षात सरकारने यू-पी-आयची जी सिस्टम आहे, त्याला खूपशा प्रमाणामध्ये सबसिडाईज केले होते. सबसिडाईज केले होते म्हणजे बरेचसे पैसे सरकार या कंपन्यांना सवलतीच्या मार्गाने देत होते. परंतु आता गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे ऑगस्ट 2026 मध्ये सगळ्या सिस्टममध्ये आता थोडा बदल झाला आहे. संसदेने एक कायदा पारित केलेला आहे. ह्या कायद्यामध्ये जे यू-पी-आयवर पैसे न लावण्याचं सरकारवर बंधन होतं, ते बंधन आता काढून टाकलं आहे. आता ह्याचा अर्थ असा नाही की उद्याच्या उद्या यू-पी-आयवर पैसे लागू होणार आहेत. पण मग नेमका काय बदल घडलाय? आणि अशाही अफवा उठतात की अमेरिकेच्या सरकारने आणि अमेरिकेच्या कंपन्यांनी म्हणजे जास्तीत जास्त ज्या अमेरिकेच्या क्रेडिट कार्ड कंपनी आहेत, यू-पी-आय म्हणजे मास्टरकार्ड, व्हिसा इत्यादी या कंपन्यांनी आणि अमेरिकेच्या सरकारने सुद्धा भारत सरकारवर खूप दबाव टाकलाय, की जे यू-पी-आय मोफत भारतीय लोकांना मिळतंय, ते मोफत देणं बंद करावं आणि सरकारची सबसिडी बंद करावी. तर आता या सगळ्या गोष्टीच्या मागचं खरं रहस्य काय आहे? किती गोष्टी खऱ्या आहेत आणि किती गोष्टी नुसत्याच वावड्या आहेत, हे आता आपण येणाऱ्या आपल्या ह्या चर्चेमध्ये बघूया. गेले आठवडाभर यू-पी-आय आणि यू-पी-आयवर लागणारं शुल्क याविषयी सगळेच लोकं चर्चा करत आहेत. काही लोकांनी तर मला इथपर्यंत सांगितलं, की आता आम्ही यू-पी-आय वापरणं बंद करणार आहोत, कारण यू-पी-आय वापरलं तर सरकारला पैसे द्यायला लागतात. काही लोक मला ठासून सांगतायत, की हे बघा यू-पी-आयवर अर्धा टक्का शुल्क आता कुठेही गेला नाही. मी सगळ्यांना हाच सल्ला देतोय, की मित्रांनो पहिल्यांदा आधी खरी परिस्थिती काय आहे याची माहिती घ्या. ज्या अफवा उठतायत आणि जी खऱ्या प्रकारे कायद्याची दुरुस्ती सरकारने केली आहे, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ऑगस्ट 2026 मध्ये भारत सरकारने संसदेच्या मार्फत कर कायद्यामध्ये आणि काही संबंधित कायद्यामध्ये दुरुस्ती केली आहे. या दुरुस्तीमुळे जे आधी रुपे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड आणि यू-पी-आय याच्यावर कुठल्याही प्रकारचं शुल्क लावण्यापासनं जे सरकारला निर्बंध होते, ते निर्बंध आता हटवलेले आहेत. आता सरकारकडे या सगळ्या सेवांवर काही प्रमाणामध्ये शुल्क आणि कर लावण्यासाठी आता थोडीशी मोकळीक मिळालेली आहे. परंतु याचा निश्चितच अर्थ असा नाही, की उद्यापासून या सगळ्या सेवांवर कुठल्या प्रकारचा शुल्क अथवा कर लावण्याचा सरकारचा मानस आहे. आता आपण एक गोष्ट बघूया, की समजा यू-पी-आयवर अर्धा टक्का सरकारने खरंच शुल्क लावला आणि असं समजा कुठल्या एखाद्या व्यक्तीने ₹5,000 चा काही व्यवहार केला. याचा अर्थ या ₹5,000 वर 25% शुल्क येईल. मी परत सांगतो, की हा अर्धा टक्का शुल्क निश्चित नाही आहे. मी अर्धा टक्का शुल्क हे विषय आपल्याला समजवण्यासाठी फक्त एक उदाहरण म्हणून घेतलेलं आहे. तर आपल्या उदाहरणाकडे आपण परत येऊया. समजा की ₹5,000 चा एक व्यवहार एकाने केला. अर्धा टक्का शुल्क म्हणजे त्या व्यवहारावर ₹25 शुल्क होईल. परंतु आत्ता हा शुल्क कोण भरणार? कुठल्या व्यवहारावर भरणार?
ग्राहक भरणार की व्यापारी भरणार? बँकांना यातनं किती पैसे मिळणार? सरकारला किती पैसे मिळणार? या कुठल्याही विषयावर सरकारकडे याचं आत्ता सध्या तरी उत्तर नाहीये. त्यामुळे यू-पी-आयवर लागणारं शुल्क हे कदाचित पुढे काही प्रमाणात होऊ शकेल, परंतु आत्ता त्याच्यावर निश्चितच कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाहीये. तर त्यामुळे तुम्हाला कधीही कुठल्या दुकानदारांनी किंवा कुठल्या मर्चंटनी सांगितले, की आता यू-पी-आयनी तुम्ही खर्च केलाय आणि आता ह्याच्यावर अर्धा टक्का शुल्क येणार, तर तुम्ही त्याला हसून सांगा, की पहिलं म्हणजे मला कागद दाखव, की ज्याच्या अन्वये तू मला सांगतोयस, की आता यू-पी-आयवर शुल्क चालू झालं आहे. परंतु आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनात हा विषय येईल, की ठीक आहे आत्ता शुल्क नाही, परंतु पुढे काय होणार? तर आता ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो. आपण आता आपल्या पहिल्या उदाहरणाकडे परत येऊया. असं समजा, की एखाद्या व्यक्तीने एका दुकानदाराकडून ₹5,000 चा माल विकत घेतला आणि त्याला ₹5,000 आता त्या व्यक्तीला यू-पी-आयने द्यायचे आहेत. आपण असं धरून चालूया, की सरकारने यू-पी-आयवर अर्धा टक्का शुल्क लावलंय. म्हणजेच या ₹5,000 व्यवहारावर ₹25 हा शुल्क ह्या दोघांपैकी एका कोणाला तरी निश्चित द्यायला लागणार आहे. तर जो दुकानदार त्या ग्राहकाला विकतो आहे त्याच्यासमोर 3 पर्याय आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तो दुकानदार ठरवू शकतो, की मला ग्राहक मिळतोय हे ₹25 मी स्वतःच्या खिशातनं भरतो. म्हणजेच की त्या दुकानदाराचा नफा कमी होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तो ग्राहक ठरवू शकतो, की बाबा ठीक आहे मी ₹25 माझ्या खिशातून भरतो. परंतु ह्या परिस्थितीमध्ये त्या ग्राहकाच्या खरेदीची किंमत मात्र निश्चितपणे वाढलेली आहे. आणि तिसरा पण या दोघांसमोर एक मार्ग आहे, की जो सगळ्यात धोकादायक आहे, की हे दोघं मिळून ठरवू शकतात, की आपण यू-पी-आय वापरायलाच नको. आपण सगळा जो खर्च आहे तो आपण रोखीत म्हणजे कॅशमध्ये करूया. आत्तापर्यंत यू-पी-आय एवढे यशस्वी होते त्याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे यू-पी-आय स्वस्त आहे. यू-पी-आय त्याचबरोबर वेगवान आहे, सर्वांसाठी ते उपलब्ध आहे आणि दिवसाकाठी प्रचंड प्रमाणावर यू-पी-आयचे व्यवहार होतात. परंतु दिवसाकाठी प्रचंड प्रमाणावर यू-पी-आयचे व्यवहार होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे, की यू-पी-आय स्वस्त आहे. उद्या समजा लोकांना अशा पद्धतीने यू-पी-आयसाठी शुल्क द्यायला लागला, तर लोकं यू-पी-आय वापरत राहतील का परत रोख वापरण्याकडे परत येतील? तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तर यू-पी-आयवर शुल्क लावणे हे फक्त आर्थिक निर्णय नाही आहे. सरकारसाठी हा बहुतांशी राजकीय निर्णय सुद्धा आहे. कारण दुकानदार आणि ग्राहक हे दोन्ही सरकारला मतं देतात आणि या दोघांनाही समजा यांनी कष्ट होत असेल, तर निश्चितच सरकारला यू-पी-आयवर शुल्क लावताना 25 वेळा विचार करायला लागेल. तर जसं मी तुम्हाला आधी म्हणलं तसं, की आत्ता ही कुठलीही गोष्ट नक्की नाही आहे, की यू-पी-आयवरचं शुल्क कोण भरणार? म्हणजे त्या म्हणजे अतिशय मोठ्या व्यवहारांवरच फक्त यू-पी-आय लावणार, यू-पी-आयवर शुल्क लावणार, की यू-पी-आयवर लावलेला शुल्क हा ग्राहक भरणार का दुकानदार भरणार? या सगळ्या गोष्टींवर काही निर्णय झाला नाहीये. याचे काही रूल्स आलेले नाहीयेत आणि जोवर हे निर्णय होत नाहीत, की जिथे आर्थिक विषय पण आहे आणि राजकीय विषय पण आहे. तर जोवर हे निर्णय होत नाहीत, तोवर यू-पी-आयवर सध्या कुठलंही शुल्क येणार नाही. आता ह्याच्यामध्ये अजून काही अफवा आहेत किंवा काही लोकांनी तर्क लावलाय, की यू-पी-आयवर जो शुल्क लावला जातोय, तो अमेरिकेच्या आणि अमेरिकन कंपन्यांच्या दबावामुळे लावला जातोय. मित्रांनो, एक गोष्ट निश्चित मी सांगू शकतो, की यू-पी-आय आणि रुपे कार्ड म्हणजे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड आल्यापासून अमेरिकन कंपन्यांचा धंदा मात्र भारतातला खूपसा कमी झालेला आहे. पूर्वी आपल्याकडे फक्त मास्टरकार्ड आणि व्हिसा हे 2च पर्याय होते. परंतु आता अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये स्वस्त आणि जलद गतीने काम करणारं रुपे आणि यू-पी-आय हे दोन्ही पर्याय आलेले आहेत. आणि ह्या दोन्ही पर्यायाला भारत सरकारने खूपशा प्रमाणामध्ये सबसिडी पण दिलेली आहे. तर अशा परिस्थितीत हा तर्क लावला जातो आहे, की जी भारत-अमेरिका ट्रेड डील करत आहे, ती करण्यासाठी अमेरिकेच्या सरकारने आणि त्यांच्या कंपन्यांनी भारत सरकारवर खूप दबाव टाकलाय, की आता तुम्ही यू-पी-आय आणि रुपे हे मोफत ठेवू नका. परंतु मित्रांनो, याची कुठलीही सार्वजनिक पातळीवर दिलेली माहिती आपल्याकडे उपलब्ध नाहीये. म्हणजे ना भारत सरकारनी, ना अमेरिकेच्या सरकारने सार्वजनिकरित्या या गोष्टीची पुष्टी कुठेही केलेली नाहीये. त्यामुळे आत्ता आपण म्हणू शकतो, की ह्या सगळ्या अफवाच आहेत. जास्तीत जास्त आपण असं म्हणू शकतो, की हा काही माहितगार लोकांनी लावलेला तर्क आहे. परंतु हे असेच असेल असं सध्या कोणी ठासून किंवा ठामपणे तरी निश्चितच सांगू शकत नाहीये. व्हिडिओच्या शेवटी आपण या दोन्ही पर्यायांकडे थोडं तटस्थपणे बघूया. पहिला पर्याय असा आहे, की भारत सरकारने यू-पी-आयवर शुल्क लावावा. या पर्यायाला निश्चितच मोठा आर्थिक तर्क आहे. जसं आपण या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणलं तसं,
की यू-पी-आय चालवण्यासाठी सरकारला अतिशय मोठी यंत्रणा चालवायला लागते. बँकांना त्यांची यंत्रणा चालवायला लागते. सायबर सिक्युरिटीचा प्रश्न आहे. मोठे सर्व्हर्स लागतात, फायबर केबल्स लागतात आणि यू-पी-आयचा वापर देशामध्ये वाढत चाललाय. त्यामुळे हा खर्च जो सरकारने केला आहे, खर्च आता सरकारला वाढवत जाऊन ह्या सुविधा जास्त मोठ्या प्रमाणावर सरकारला करायला लागणार आहेत. तर मग हे सगळं करण्याचे पैसे भरणार कोण? मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की अर्थशास्त्राचा एक बेसिक नियम आहे. तो नियम असा आहे की कुणाला तरी सेवेचे पैसे भरायलाच लागतात. म्हणजे एक पर्याय असा आहे की सरकार आपल्याकडनं यू-पी-आयवर शुल्क लावून हे पैसे गोळा करू शकतं. दुसरा पर्याय असा आहे की यू-पी-आय निःशुल्क राहील, पण मग सरकारला कुठेतरी आपल्या टॅक्सेसमधनं म्हणजे आपल्यावर लावल्या जाणाऱ्या करामधनं हा यू-पी-आयचा खर्च काढायला लागेल. म्हणजे ह्या मार्गाने ना त्या मार्गाने हे पैसे ग्राहकांकडनं सरकारला घ्यायला लागणार आहेत. तर मग अशा परिस्थितीमध्ये सरळ हे यू-पी-आयवर शुल्क लावून पैसे का घेऊ नये? तर ह्या प्रश्नाला एक दुसरा तर्क पण आहे, दुसरा पर्याय पण आहे. दुसरा पर्याय म्हणजे सरकारने यू-पी-आय निःशुल्क ठेवावा. आता ह्या पर्यायाच्या मागे उभे राहणारे लोक म्हणतात, की यू-पी-आय आत्तापर्यंत एवढं यशस्वी का झालंय? यू-पी-आय यशस्वी होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की यू-पी-आय निःशुल्क आहे. यू-पी-आय वापरण्यासाठी लोकांना जर पैसे द्यायला लागणार असतील, तर लोकं परत रोखीकडे जातील. म्हणजे जे कॅशलेस इकॉनॉमीची जी चांगली सवय लोकांना लागलेली आहे, ती सवय विसरून लोकं परत रोखीचे व्यवहार करायला लागतील आणि त्यातून मग ब्लॅक मनी आणि जे बाकी सर्व ज्या गोष्टी आहेत त्या परत पुढे येतील. तर त्यामुळे ह्या गटाचं म्हणणं असं आहे, की समजा सरकारला यू-पी-आय नीट चालवायचं असेल आणि लोकांमध्ये यू-पी-आयची लोकप्रियता ठेवायची असेल, तर यू-पी-आय नुसतं जलद आणि सुरक्षित असून पुरेसं नाहीये. यू-पी-आय स्वस्त म्हणजेच की निःशुल्क पण असलं पाहिजे. आता यामधला कुठला पर्याय बरोबर आहे, ह्याचा विचार सरकारला नुसतंच आर्थिक पर्याय म्हणून नाही, तर ह्याचा विचार सरकारला राजनीतिक पद्धतीने सुद्धा करायला लागणार आहे. दुसरी गोष्ट आपण बोललो होतो, की अमेरिकेचा दबाव इत्यादी. तर मित्रांनो, कुठली गोष्ट भारत करत असेल, तर त्याच्यावर कुठलं ना कुठलं राष्ट्र काही ना काहीतरी त्यांच्या स्वार्थासाठी दबाव टाकणार आहे. मी निश्चितच असा विचार करतो, की ह्यामध्ये भारत सरकार भारताच्या नागरिकांच्या फायद्याचं काय आहे, हा विचार सगळ्यात पुढे ठेवून काय तो निर्णय घेईल. तर मित्रांनो, ही चर्चा मी इथेच थांबवतो. तुम्हाला समजा ही माहिती आवडली असेल, उपयोगी वाटली असेल, तर आमच्या व्हिडिओला लाईक जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं चॅनल तुमच्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही असेच आर्थिक विषयांवर आणि टॅक्सच्या विषयावर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवतो आणि असे व्हिडिओ पुढे बनवतही राहू. आत्ता मी तुमचा निरोप घेतो. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.